नमस्कार, काय नाव आपलं? नमस्कार, मी अर्जुन लगड. अर्जुन लगड. हो. काय इकडची हवा? इकडची हवा तर आहे आता सध्या किरण लांबटे. किरण लांबटे. हा, पण मग आता आमच्यासाठी ज्यांनी पाणी दिलं हं, निळवण धरणाचे, हं. हा, त्यांचे पण काहीतरी उपकार आहेत पाणी कोणी दिलं तुम्हाला? पिचड साहेबांनी. पिचड साहेबांनी दिलं. हो. पण मग इकडे पिंपळगावचं आता मी मगाशी बोललो, हं. तर काही लोकांचं असं म्हणणं होतं का हे विकास कामं भरपूर केले लांबटे साहेबांनी. नाही. मग आता इकडे काय आहे बुवा नेमके हवा? कोण होईल 100% लांबटे साहेबांनी का थोड्या दिवसात बराचसा निधी दिला त्यांनी आणि कामं पण केले बरं का. हं. नाही असं नाही. हं. पण मग त्या तुलनेमध्ये ना पिचड साहेबांनी जुन्या काळात काम केलं, पण मग चांगलं व्हायला होतं ते बी, आणि यांनी काही कमी नाही केलं. पण शेवटी जो करेल ना आपल्यासाठी त्याच्यासाठी ना आम्ही सगळे उभे आहेत. नाही पण आता 40 वर्ष सत्ता होती त्यांची, आता 2.5 वर्ष सत्ता त्यांची, कारण 2.5 वर्ष कोरोना काळात गेले, बरोबर ना? ते 5 वर्ष असतात, ते 5 वर्षामधले ना फक्त 2.5 वर्ष त्यांच्याकडे होते ते, बरोबर. पण मग 2.5 वर्षात त्यांनी 2300 कोटीचा निधी आणला, हो आणला, बरोबर ना? हो. कामं झालेच ना. कामं झाले नाही, आमच्या गावात पण झाले कामं, रस्त्यांची कामं केले, जिम शाळा वगैरे, आमच्या क्रिकेटच्या ग्राउंड साठी पण केलं त्यांनी. नाही त्यांनी पण केलं, नाही केलं असं नाही कोणी नाही बरं का. पण मग शेवटी कसं माहिती का, आता प्रत्येक शेतकऱ्याला ना फक्त आज पाण्याची बाटली कितीला आहे? 20 रुपयाला. हा, दूध कसं लिटरने घेता तुम्ही? कमी भावाने घेतो ना. आणि मग पण आता हे जे दुधाचे बाजार असतील, तुम्हाला कोणी काही सांगत असेल, हे जे दुधाचे बाजार असतील किंवा शेतीविषयकचे बाजार आहे, हे जागतिक मार्केटवर डिपेंड असतात. हो. म्हणजे याचा अर्थ असा का ज्या वेळेस आपल्या इकडची दूध पावडर बाहेर निर्यात होईल, निर्यात होते, हो बरोबर की नाही? हो. इथं ज्यावेळेस आपल्या आपलं दूध जातं प्लांटला, आणि ज्या वेळेस दूध पावडरला बाजार असतील जास्त, त्यावेळेस ती निर्यात होईल, बरोबर. हो. मग सध्या तिकडे उठाव नसल्यामुळं या सगळ्या गोष्टी अडचणीच्या ठरत आहे. त्याच्यामुळे हे जे बाजार कमी झाले, हा तो मुद्दा आहे सगळ्यात महत्वाचा. तिथं काय कोणीच काय करू शकत नाही, तेवढं कोणतं सरकार जरी आलं तर ह्या गोष्टी आपल्याला ते करावं लागेल ना. सर्वसामान्य विचार करणं, एक पाण्याची बाटली कितीला आज 1 लिटरची? ठीक आहे, हे तुमचं तुम्ही आज आमचं दूध कसं घेऊन राहिले? हे सगळं म्हणणं बरोबर आहे. आज बी तुम्ही लाडकी बहिणीला पैसे दिले, तुम्ही पैसे दिले 100% खरंही आलेत बी, आम्ही नाही म्हणत नाही, आले. तुम्ही गॅसचे बाजार काय केले? याचे तेवढे जातं, मागवते तेवढे मागवते तेवढे जातं गॅसचे बाजार. आता काय वाढले? तेलाचे किती वाढले सांगा ना. किती होते आता किती आहे बघा ना किती तुम्ही. झाले सांगा ना, किती वाढले? 1 लिटर मग 1700 ते 1800 रुपयाचा डबा आज तुम्ही 21 आणि 22 भेटू राहिला. एक डबा तुम्हाला एका दिवसाला लागतो का? नाही, एका दिवसाला नाही लागत. किती पण तुम्ही बाजार नाही नाही भाव वाढले का ठीक नाही? आहे तुमचा. मी आणि काय हे बघा, ऐका 1 मिनिट ऐका. याच्यामध्ये पण तुम्हाला एक सांगतो, नाही तुमच्या सरकारने आम्हाला पैसे म्हणजे कोणालाही असो नाही दिले ना चालेल, काही अडचण नाही, फक्त ना त्यांच्या मालाला बाजार भेटला पाहिजे. नाही हमी भाव आहे ना. गेले आपला भारत स्वातंत्र्य झाला त्याच्यानंतर शेतकऱ्याला सुद्धा तुम्हाला आज एक सांगतो, शेतकऱ्याला आज बी ना कर्जमाफी नको, काहीच नको, फक्त त्याच्या मालाला द्या, मालाला द्या तुम्ही, त्याच्या मालाचं मोल करा, आणि 100% तो शेतकरी राजा आहे, आजही राजा आहे. मी स्वतः शेतकरी, मी तुम्हाला ते पण सांगतो. नाही आता सोयाबीनचे जे बाजार आहे कमी झाले, आणि सोयाबीनचे बाजार कमी झाले, तर याच्यावर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी, सोयाबीनचे बाजार कशामुळे कमी झाले याच्याविषयी काही माहिती आहे का? नाही, त्याची आयडिया नाही आपल्याला, पण सोयाबीनचे बाजार कमी आहे. आता ज्या वेळेस आपली अर्थव्यवस्था मुक्त अर्थव्यवस्था झाली, कधी मनमोहन सिंगच्या काळामध्ये, बरोबर ना, त्यावेळेस आपण अनेक जागतिक करार केले, शेतीविषयक सुद्धा आपण करार केले. म्हणजे आपला जर माल जर बाहेर देशात जात असेल तर त्यांचा माल आपल्याला घ्यावाच लागेल, बरोबर. आज ब्राझील, अमेरिका हे जे मोठमोठाले, ब्राझील, अमेरिका, अर्जेंटिना हे जे मोठमोठाले देश आहे, इथं सोयाबीनचं प्रचंड उत्पन्न झालंय, आणि त्या प्रमाणात मागणी कमी, आणि सगळ्यात जास्त जी मागणी होती ती चायनामध्ये होती. तर साधारणतः 50 लाख मेट्रिक टन आज सुद्धा साठा आहे जागतिक. मग जर तो साठा जर असेल जागतिक मार्केटमध्ये, तर मग बाजार कसे वाढतील याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे ना. अहो पण तुम्ही ना ऐका, हे तुम्ही आता लय लांब गेले. मी तुम्हाला एक सर्वसामान्य म्हणून सांगतो, तुम्हाला एक शेतकऱ्याला तुम्ही काही तुमचे ना पार तुमची भीकच नको आम्हाला, फक्त शेतकऱ्यांनी जे पिकवलं ना त्याचं मोल करून द्या. नाही हे मोल करून द्या ना, त्याच्या मालाला बाजार द्या फक्त तुम्ही. आज तुमची पाण्याची बाटली कितीला, लय मोठा डिफरन्स आहे याच्यामध्ये. पाण्याची बाटली आपण 20ला घेतोय, पाण्याची बाटली 6लाच भेटते किंवा 7लाच भेटते होलसेल मध्ये, एवढे बाजार नाही. पण आता त्यांनी काय केलंय, त्यांचा ब्रँड तयार करून जास्त पैसे, बरोबर ना. तुम्ही का बरं, तुम्ही होलसेल मध्ये घ्या, हीच पाण्याची बाटली तुम्हाला 7 रुपयामध्ये भेटणार की नाही? हो. पण आता जर आपण फक्त तुम्ही असं म्हणा, दर जे आहे पाण्याचे दर आहे त्याच्यावर कंट्रोल केलं पाहिजे ना. असं तुम्ही गव्हर्नमेंटला सांगू शकता, ती 7 रुपयाची बाटली 10 रुपयाला भेटू दे,
मग त्याची तुलना करता येईल आपल्याला, बरोबर ना? नाही बरोबर आहे, 100% खरं आहे. आज एक बॉक्स जर घेतला तर त्याची किंमत 72 रुपये, हा. मग 12 जर वाटले असतील तर 6 रुपयाला एक वाटली पडते, बरोबर ना? पण 6 रुपयाला इथं नाही भेटत आज बी. अहो, आपण दुकान आहे, घ्या बरं 6 रुपयाला अहो भेटतं मग तुम्हाला. मला काय म्हणायचंय, का हे जे 20 रुपये आहे ना त्याला 6 रुपयाला पडते 10 रुपयाला विकली पाहिजे, याच्यात कोणाची चूक आहे सांगा बरं? नाही मी आता तुम्ही पण 100% तुम्ही त्यांच्याच बाजून बोलून राहिले. नाही नाही हो नाही नाही, असं कधीच नाही. 100% बाजू नाही, म्हणजे जे खरं आहे ते सांगत तुम्हाला. याला हो. विचारा आता, हे हा. दुकानदार आहे इथं, याला केवढ्याला तुम्हाला वाटली पडतील, तुम्ही कावर एवढे भाव घेतात, याचा आपण विचार केलाय कधी? नाही नाही, आपलं दूध, मी शेतकरी आहे ना, माझं रोजचं 10-20 लिटर दूध आहे, 2 गाय आहे माझ्याकडं, आणि मी काय बाबा शेतकऱ्यांना टीका करायला आलो नाही इथं, पण ज्या गोष्टी सुद्धा लोकांना समजल्या पाहिजे, का आपण या गोष्टी ज्या आपण लोकांबरोबर आज बोलतोय, त्या तुम्ही ना, गोष्टी आता आपण तुम्ही लोकांबरोबर शेतकरी आहे बोलतोय. ना, हा, तुम्ही शेतकरी आहे ना. बरोबर ना? हा? मग तुमच्या मालाचं मोल जर झालं, हा. तुम्हाला यांच्या पैसे, यांची गरज काही, कर्जमाफीची गरज काही, फक्त तुमच्या नाही, मालाचं नाही. मोल झालं तर हे तर हा, मान्य आहे तुम्हाला. बरोबर ना? त्यांची गरज आहे तुम्हाला नाही काही. ना, तो मुद्दा तुमचा शेतकरी रास्त आहे, ऐका, तुमचा रास्त आहे. शेतकरी राजा आहे का नाही एवढं सांगा. शेतकरी राजाच आहे, आपणही राजाच आहे, आम्ही शेतकऱ्याचेच पुत्र आहे. आम्ही काय आता इकडे आलोय म्हणजे काय, आम्ही काय मान्य, सगळं मान्य. विसरलोय असं काय भाग नाही. हा, हा. माझं सोयाबीन आहे, आज माझं सोयाबीन सुद्धा कमी भाव जाते, बी तर आज त्याप्रमाणे नाही, या ऐका, गोष्टी सुद्धा विचार ऐका, केला पाहिजे. वर्षात केलं बरं का त्यांनी, आपण ते नाही बरं, पण त्यांनी आमच्या गावात त्याचं पाणी दिलं त्यांनी, आणि 100% केलं त्यांनी. त्यांनी सुद्धा केलं. आमच्या गावात रस्ते वगैरे झाले, आमच्या गावामध्ये जिमचं काम झालं, परत आमची माध्यमिक शाळा. विकास कामं झाले हो. हो, नाही नाही झाले झाले. आता तुम्ही जे ठरवणार आहे, ते बोलायला नेमकं काही आता अडचण नाही. शेवटच्या टप्प्यात काय आहे ते ठरवणार तुम्ही, नाही का? तुमच्या मनात आता कोणीच नाही. जे फक्त मनात आहे दोनच ना, माणसं आहे, दोनच माणसं आहे तुमच्या मनात ऐका. ना? किरण लांबटे आणि पिचड साहेब, दोनच बस. माणसं आहे. हो. त्याच्यातून आता शेवटलं तुम्हाला ज्याला मतदान करायचं त्याला ते करणार. आता बघू 20 तारखेला. बरोबर, धन्यवाद. धन्यवाद. ओके. काय नाव तुमचं? नमस्कार. नमस्ते. काय नाव? गणेश बघणार. गणेश बघणार. हो. काय इकडे हवा आमदार, कोण आमदार निवडून येईल, काय वाटतं तुम्हाला? आता आमदारकीचं कसं आहे, ज्यांनी विकास केला, समजा आता आपले लामटे साहेब आहे, त्यांनी 100% तालुक्याचा विकास केलाच, कायापालट केलाय. समजा 5 वर्षात त्यांना 2च वर्ष भेटले, 2 वर्षात विकास केलायच. विकास झालाच मग. हो, विकास झालाय. आणि आपले पिचड साहेब आहे, समजा पिचड साहेबांनी इथून पाठीमागे समजा विकास केलेलाच आहे, असं काही नाही म्हणता येणार. तुमच्या मनातला आमदार कोण आहे? मनातला आमदार शेवटी आम्ही कसं आहे, विकासाच्या मागे जाणारे माणसे. नाही, आमदार हो. खामके आहे का, कसं आहे, कार्यतत्पर आहे का, काय तुम्हाला काय वाटतं त्यांच्याविषयी? आमदार शेवटी कसं आहे, आमदार शेवटी पावर आहे त्यांच्याकडे, बरोबर नाही? त्याच्यात आपल्याला काही आपण हे नाही करू शकत. भरपूर विकास काम हो, भरपूर विकास कामं झाले तुम्ही आमच्या. आमदारांच्या मागेच किरण हो, लांबटे 100% विकासाच्या पाठीमागे. विकासाच्या पाठी. हो. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार, मी मारुती आबाळे. काय इकडची हवा म्हणजे तुमचं हे पिंपळगाव नाकिंदा गाव आहे, काय तू इथं हवा आहे? आता पिंपळगाव नाकुंद्याची हवामान सांगायचं जर झालं तर यापूर्वी 40-45 वर्ष आमच्याकडे आदरणीय पिचड साहेब हे आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांच्या काळामध्ये त्यांनी कामं पण चांगली केली. त्यानंतर योगायोगाने या मागच्या पंचवार्षिकला आमदार डॉक्टर किरणजी लामटे हे निवडून आले. आम्ही सर्वांनी त्यांना निवडून दिलं आणि आमच्या अपेक्षेप्रमाणे त्यांनी कामं पण खूप उत्तम केली. कामं केले नाही साहेबांनी असं कुणीच म्हणू शकत नाही. तालुक्याचा नवीन चांगल्या प्रकारे त्यांनी कायापालटही केला. परंतु प्रत्येक वर्षी आम्ही मागच्या वर्षी बघितलं की मागच्या पंचवार्षिकला आमदार नवीन निवडून दिला आम्ही, लामटे साहेब. आणि असं एक मला स्वतःला तरी वाटतं की प्रत्येक पंचवार्षिकला जर आमदार नवीन जर आला ना तर ही विकासाची प्रक्रिया निरंतर चालू राहील आणि अजूनही चांगली चालू राहील. त्यामध्ये आमच्या गावचा एक उमेदवारही तिथं उभा आहे, आदरणीय मारुती मेंगाळ. तो आमचा गावचा असल्यामुळे साहजिकच आहे, आम्हाला त्याचा आदर वाटणं साहजिक आहे आणि गावकरी म्हणून तर आम्हाला त्याच्या पाठीशी उभं राहणं सुद्धा गरजेचं आहे. नाही, आता वरती सरकार भाजपचं आहे, बरोबर ना? बरोबर. आता खाली जर सरकार जर बदललं तर वरून निधी यायला सुद्धा अडचण निर्माण होऊ शकते. याच्यावर काय सांगाल तुम्ही? आता काय माहिती का साहेब, सरकार भाजपचं असो, काँग्रेसचं असो किंवा इतर पक्षाचा असो, निधी जर आणायचं ठरलं आणि माणूस जर कर्तबगार असला तर तो निधी कसाही आणतो. आता या वेळेस काय झालं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने, पवार साहेबांच्या वतीने आदरणीय आमदार लामटे साहेब हे निवडून आले. परंतु त्यानंतर
तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी अजितदादांना साथ दिली आणि तालुक्यामध्ये 2500 कोटीचा निधी या तालुक्यामध्ये त्यांनी आणला. त्यांच्या माध्यमाने चांगली कामं पण झाली. अशाच पद्धतीनं जर विकासाच्या साठी माणूस जर एखाद्या गोष्टी दुसरीकडे गेला तर त्याला काही आपलं म्हणता येणार नाही. परंतु माणूस नवा होता, नवा दम होता, कामं चांगली होती. त्याच पद्धतीनं जर याही पुढच्या पंचवार्षिकला नवा माणूस जर आम्ही दिला किंवा समाजाने दिला आम्ही सर्वांनी मिळून तर नक्कीच यापेक्षा अजूनही चांगले कामं होऊ शकतात. ते भविष्य काही सांगता येत नाही. नाही, अडचणी भरपूर असतात. सरकार जर आलं तर त्याला निधी भेटू शकतो, विरोधी पक्षात राहिलं तर त्याला निधी भेटणार नाही. बरोबर ना? आता किती तुम्ही जर काय केलं तरी आपण एकंदर पाहतोय कित्येक मतदारसंघात महाराष्ट्राच्या विकासाचं कामच झालं नाही. इगतपुरीचं जर उदाहरण दिलं, प्रत्येक वेळेस त्यांनी आमदार बदलावला, पण परिस्थिती अशी झाली की तिथल्या 70% जमिनीवर धरणं बांधली गेली. पूर्वी पिचड साहेब होते म्हणून त्यांचा जरा जरब होती सरकारवर, त्याच्यामुळे या गोष्टी करता आल्या नाही. नाहीतर मग सगळे जर धरणं जर अकोले तालुक्यात बांधले तर लोकांना इथून पलायन करावं लागेल. जसं इगतपुरीत झालंय तसं, म्हणजे विस्थापित झाले ते. मग त्यांचा विचार सुद्धा कोणी करत नाही. मग असा खमक्या माणूस नकोय का आपल्याला? बरोबर आहे, आपलं बोलणं एकदम बरोबर आहे. परंतु तुम्ही जे सांगतायत ते तुम्ही पाहिलेले उदाहरण आहे. आता आम्ही जे पाहिले या मागच्या पंचवार्षिकला आम्ही बदल केला, आदरणीय लामटे साहेबांना आम्ही निवडून दिलं आणि 100% आमचा तालुक्याचा कायापालट झाला, विकासाचं काम झालं. प्रथम ते सत्तेमध्ये नव्हते, नंतर ते सत्तेमध्ये गेले आणि त्यानंतर त्यांनी ते कामं पण आणली. तर असं डोकं ज्या माणसाकडे असेल तो माणूस 100% यशस्वी होईल, तो सत्तेत असो किंवा नसो. त्याने सत्तेत नसल्यावर निधी देतच नाही, सरकार देतच नाही. असे अनेक उदाहरण आहे महाराष्ट्रामध्ये. जे सत्तेत नाही त्यांना सरकार निधी देत नाही. मग तुम्ही सत्ता सोडून बाहेर जाणार का सत्तेतच राहणार? नाही, आम्ही सत्ता सोडून बाहेरही जाणार नाही, परंतु आम्ही चांगल्या आणि योग्य माणसाच्या पाठीमागे उभं राहू. पिचड असेल किंवा किरण लामटे असेल, यांनी या सगळ्या प्रक्रियेतून गेलेले जिल्हा परिषद सदस्य होते आणि ते सदस्य असताना त्यांनी सगळे कामं केले. तर मग आता त्यांना त्या गोष्टीचा अनुभव आहे, कामं कसे करायचे, विकास कामं कुठून आणायचे, काय आणायचे, कोणत्या हेडणी करायचे, या सगळ्या गोष्टी आहे. मग आता जर नौका माणूस असेल तर अडचणीचे निर्माण होणारच आहे. तुम्हाला काय वाटतं याविषयी? साहेब, आमदार लामटे सुद्धा हे नौकेच होते. जेव्हा ते 2 वेळा जिल्हा परिषद सदस्य झालेच होते ना, त्यांना त्या गोष्टीचा अनुभव होता, विकास कामं काटचे आणायचे आणि कुठून आणायचे. मग आता तसं बाकीच्या गोष्टीतल्या अडचणी निर्माण होणारच आहे. तुम्हाला काय वाटतं? 2 मिनिटांनी त्यांच्याकडे अनुभव कदाचित कमी असेल नवीन उमेदवाराकडे, परंतु त्याच्याकडे उमेद तर चांगली असेल. दुसरी गोष्ट, जर एखादा अपक्ष समजा आमचाच उमेदवार उभा आहे, मारुती मेंगा अपक्ष उभा राहतोय, अपक्ष उभा राहिलेला आहे, त्याच्या पाठीमागे आम्ही उभं राहिलो, तो जर सत्तेत जर समजा निवडून आला, आमदार झाला, तर उद्या तो सत्तेतच जाणार ना. म्हणजे याचा अर्थ लांबटीने विकास कामं करून तुम्हाला नवीनच उमेदवार पाहिजे असं नाही का? लांबटेने विकास कामं भरपूर केले आणि मी म्हटलो म्हणून तो बदल होईल असंही मी म्हणत नाही, पण मी माझं स्वतःचं मत व्यक्त केलं. लामटे साहेब, तुमच्या मनात कोण आहे? माझ्या मनात माझ्या गावचा उमेदवार आहे, साहजिक आहे, मारुती मेंगा. माझ्या गावचा उमेदवार आहे, तो त्याला पाठिंबा मी दिलाच पाहिजे.